आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। मंत्री छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले। भुजबळांचं हेलिकॉप्टर पार्किंग मध्ये लँड झालंय। भुजबळ हेलिकॉप्टरने नाशिकहून पुण्याला जातानाची ही घटना आहे। हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक सध्या सर्वांच्याच निदर्शनास आली आहे। हेलिपॅडच्या ऐवजी वाहनांच्या पार्किंग मध्ये हेलिकॉप्टर लँड करण्यात आलेला आहे। छगन भुजबळांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर मोठ्या दुर्घटनेतून बचावलेला आहे। छगन भुजबळ थोडक्यात या अपघातातून बचावले। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, नेमका काय घडलं होतं आणि सध्या तिथली परिस्थिती कशी आहे? नक्कीच सिद्धेश, खरं तर आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी या ठिकाणी महात्मा फुले यांचे जे जन्मगाव आहे खानवडी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि सर्वच मंत्रिमंडळ या ठिकाणी आलेलं आहे। त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी येत असताना छगन भुजबळ जे आहे ते नाशिकवरून या कार्यक्रम स्थळी येत होते। मात्र या ठिकाणी पायलटची चूक झाल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी छगन भुजबळ यांचं जे हेलिकॉप्टर आहे ते पार्किंगच्या जागेवरती उतरवण्यात आलेले आहे। त्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी हेलिपॅड नव्हतं, मात्र तरी देखील पायलटने या ठिकाणी जे त्यांचं छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते उतरवलेलं आहे। यामुळे अक्षम्य चूक जे आहे ते या पायलट कडून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे छगन भुजबळ जे आहे ते या अपघातातून बचावले असल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकूणच या ठिकाणी सर्वच मंत्री जे आहेत ते या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेले आहेत। असंही सांगण्यात येत आहे की 2 ठिकाणी जे आहे ते हेलिपॅड करण्यात आलेलं आहे। मात्र ज्यावेळेस छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी आलेलं होतं त्याच वेळेस दुसऱ्या मंत्र्याचं देखील हेलिकॉप्टर या ठिकाणी आलेलं होतं। 2 हेलिपॅड करण्यात आलेले आहेत। मात्र एकाच वेळेस 2 हेलिपॅड आल्यामुळे छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरला लँडिंग करायला अडचण आली। यामुळे सिग्नल जो आहे तो मिळालेला नाही। यामुळे त्यांच्या पायलटने जे आहे ते या पार्किंग मध्ये मोकळ्या जागेमध्ये छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते उतरवलेलं आहे। सिद्धेश, पण नवनाथ, आपण बघतोय की अजित पवारांच्या अपघाताची घटना ही ताजी असतानाच आणखी एका नेत्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। का असं होतंय? का एवढा हलगर्जीपणा नेत्यांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये पण घेतला जातोय? नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी अजित पवार यांचं याच विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे। पायलटच्या चुकीमुळेच खऱ्या अर्थाने अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने सातत्याने पायलट कडून चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज छगन भुजबळ यांचं देखील हेलिकॉप्टर पायलटच्या चुकीमुळेच या ठिकाणी लँडिंग करण्यात आलेलं आहे। अनावधानाने एखादी घटना जर घडली असती तर छगन भुजबळ देखील या ठिकाणी अपघात त्यांचा झालेला आपल्याला पाहायला मिळाला असता। खऱ्या अर्थाने या पायलटची चूक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सातत्याने अशी चूक जी होत आहे की खऱ्या अर्थाने सुरक्षेच्या बाबतीमध्ये चुकीचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सिद्धेश, पण नवनाथ, एकंदरीतच काही या संदर्भामध्ये काही स्पष्टीकरण आलंय का प्रशासनाकडून आणि काही या पायलटवरती कारवाई केली जाणार आहे का? अद्याप हा कार्यक्रम सुरू आहे। अद्याप तरी त्या पायलटने या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी हेलिकॉप्टर लँडिंग केलं याबाबतची स्पष्टता आलेली नाही। मात्र थोड्याच वेळाने या प्रशासनाच्या माध्यमातून सगळी जी आहे ती माहिती घेतली जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या पायलटने हेलिकॉप्टर या पार्किंगच्या मोकळ्या जागेमध्ये का उतरवलं हे देखील आता स्पष्ट होईल। यामुळे आता हा कार्यक्रम झाल्यानंतर याची स्पष्टता जी आहे ती समोर येईल असं एकंदरीत चित्र जे आहे ते आता पाहायला मिळणार आहे। अपघातामध्ये चुका झाल्या आहेत असं नवनाथ तुम्ही म्हणाला, पण काय चूक झाली होती एकंदरीत? काय म्हणजे पायलटला व्हिजिबिलिटीचा अभाव होता का, की असं की वातावरणामध्ये कुठला गडबड होती, की काय नेमकं काय झालं होतं? सध्या तसे आपल्याला कल्पना मिळालेली नाही। मात्र वातावरणात तसं कुठलंही वेगळं वातावरण या ठिकाणी नक्कीच नवनाथ, तुम्हाला थोडंसं थांबतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत।